डिलिव्हरी नंतरच्या जर्नीमध्ये हस्बंडचा रोल सुद्धा खूप महत्त्वाचा असतो हे आज मला कळालंय. 9 महिन्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये मला असं वाटलं होतं की डिलिव्हरी नंतर मला माझं आयुष्य हे थोडंसं निवांत घालवता येईल, पण तसं तर झालं नाही. कारण डिलिव्हरी नंतरचे हे दिवस खूप हेक्टिक झाले. आफ्टर डिलिव्हरी स्त्रीमध्ये हार्मोनल बदलांमुळे शारीरिक तसेच मानसिक बदल पण होत असतात आणि त्यातले त्यात माझं सी सेक्शन झाले, त्यामुळे मला आणखीनच थकवा आलाय. माझ्या हस्बंडला वर्क फ्रॉम होम आहे, तर मी त्यांना बोलावून घेतलंय माझ्यासोबत टाइम स्पेंड करायला आणि कानासोबत पण. ते घरी आल्यामुळे मला आणि मम्मीला थोडासा आराम करायला भेटला. आज त्यांनी त्यांचं काम बघून कानाला पण सांभाळलंय, त्यामुळे मी निवांत दुपारची झोप घेऊ शकले आणि त्यांना पण कानासोबत मस्त टाइम स्पेंड करता आला. मागच्या 21 दिवसापासून बाळाची काळजी घेता घेता मला माझाच विसर पडून गेलाय. दिवसभरात मला अशी छोटी छोटी झोप भेटणं आणि रुटीनमधून थोडासा ब्रेक भेटणं हे मला खूप एनर्जेटिक फील करून देतंय. डिलिव्हरी नंतर बाळंतिणीला घरच्यांचा सपोर्ट भेटणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि या बाबतीत मी खूप नशीबवान आहे, कारण माझी दोन्ही फॅमिली माझ्यासोबत आहे. तुम्हाला प्रेग्नन्सी जर्नीचे लॉंग व्हिडिओज बघायचे असेल तर स्वप्नील जाधव व्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यावर तुम्ही जाऊन आमचे व्हिडिओज बघू शकता.